Hello guys, welcome to Electrical Gadget YouTube channel. My name is Shrikant Vetal and today we will see what are losses occurs in transformer. So let's see. So guys, when we see transformer losses, there are two types of losses in transformer. One is copper losses, which also known as winding losses, and another one is core losses, which also known as iron losses. There are two types of core losses. One is hysteresis loss and another one is eddy current loss. सो गाइज आपण एक एक लॉस आता सविस्तरपणे बघूया. सो गाइज, व्हॉट इज कॉपर लॉस? टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन द वाइंडिंग रेजिस्टन्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज नोन ॲज कॉपर लॉस. याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये दिलंय टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन द वाइंडिंग रेजिस्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर इज नोन ॲज कॉपर लॉस. म्हणजेच आपण ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला माहिती की कोर असतो आणि कोरच्या दोन्ही साईडला एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक सेकंडरी वाइंडिंग असते. दोन वाइंडिंग असतात. वाइंडिंग या कॉपरच्या असतात. त्याच्यामधून वाइंडिंगचं काम आहे की करंट फ्लो करणं, आणि ज्यावेळेस वाइंडिंग मधून करंट फ्लो होतो तर वाइंडिंगला स्वतःचा काहीतरी रेजिस्टन्स असतो. ज्या रेजिस्टन्समुळं करंटला अपोज होतो व तिथे हीट जनरेट होते. करंट फ्लो होतो, रेजिस्टन्स असतो आणि रेजिस्टन्समुळे करंटला अपोज केला जातो. जसं की तुम्हाला माहिती, रेजिस्टन्स म्हणजेच जो की करंटला अपोज करतो. त्याच्यामुळे तिथे हीट जनरेट होते आणि पॉवर लॉस होतो. त्याच लॉसला कॉपर लॉस असे म्हणतात. आता कॉपर लॉस इन ट्रान्सफॉर्मर, पॉवर लॉस इन प्रायमरी वाइंडिंग प्लस पॉवर लॉस इन सेकंडरी वाइंडिंग. आता एका ट्रान्सफॉर्मर मध्ये पूर्णतः कॉपर लॉस जर आपल्याला बघायचा झाला तर ट्रान्सफॉर्मर मध्ये आहेत दोन वाइंडिंग, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. ह्या वाइंडिंगचा काहीतरी करंट आहे स्वतःचा, ह्या वाइंडिंगचा काहीतरी करंट आहे स्वतःचा, तसेच दोन्ही वाइंडिंगचा रेजिस्टन्स ही आहे. तर ह्या वाइंडिंगचा करंट आणि रेजिस्टन्स आणि ह्या वाइंडिंगचा करंट आणि रेजिस्टन्स यांच्यावर ह्या ट्रान्सफॉर्मरचा कॉपर लॉस हा अवलंबून आहे. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये असलेला कॉपर लॉस म्हणजेच पॉवर लॉस इन प्रायमरी रेजिस्टन्स, प्रायमरी मध्ये होणारा पॉवर लॉस प्लस सेकंडरी मध्ये होणारा पॉवर लॉस म्हणजेच टोटल कॉपर लॉस. आता कॉपर लॉस हा PCU ने डिनोट केला जातो मित्रांनो. त्याचा फॉर्म्युला आहे I1 स्क्वेअर R1 प्लस I2 स्क्वेअर R2. I1 म्हणजेच प्रायमरी करंट, R1 म्हणजेच प्रायमरी रेजिस्टन्स, I2 म्हणजे सेकंडरी करंट आणि R2 म्हणजे सेकंडरी रेजिस्टन्स. सो ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर आपला कॉपर लॉस हा डिपेंड असतो. त्यानंतर मित्रांनो, आपला I1 आणि I2 ची व्हॅल्यू ही लोडवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे आपला लोड वाढत जाईल, ज्याप्रमाणे आपला लोड कमी होत जाईल, त्याप्रमाणे आपला कॉपर लॉस जो आहे तो कमी जास्त होतो. लोड आपला वाढला की करंटची डिमांड वाढते ट्रान्सफॉर्मर कडून आणि कॉपर लॉस हा वाढतो. तसेच लोड कमी केला की करंट सुद्धा कमी फ्लो होतो आणि कॉपर लॉस हा सुद्धा कमी फ्लो होतो. म्हणून कॉपर लॉसलाच व्हेरिएबल लॉसेस असेही म्हटले जाते. त्याचबरोबर कॉपर लॉस कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे वाइंडिंग म्हणजे चांगल्या क्वालिटीची वाइंडिंग यूज करून, जिचं की रेजिस्टन्स कमीत कमी असेल अशी वाइंडिंग यूज करून आपण कॉपर लॉस कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. So guys, after copper loss we will see iron losses. आयरन लॉसेस बघत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये दोन टाइप आहेत.
हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस. आयरन लॉसेस जे आहेत ते दोन्हीही कोर मध्ये होणारे लॉसेस आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या मॅग्नेटिक कोर मध्ये होणारे दोन्हीही लॉसेस आहेत. त्याच्यापैकी पहिला आपण बघूया हिस्टेरिसिस लॉस. तर हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय, तर ड्यू टू एसी फ्लक्स सेट्स अप इन द मॅग्नेटिक कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर इट अंडरगोज अ सायकल ऑफ मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. ड्यू टू दिस देयर इज अ लॉस ऑफ एनर्जी विच इज कॉल्ड हिस्टेरिसिस लॉस. म्हणजे काय तर मित्रांनो, आपल्याला मॅग्नेटिक कोर माहिती आहे. मॅग्नेटिक कोरचं एक स्पेसिफिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये डायपोल असतात, मॅग्नेटिक डायपोल असतात. ज्यावेळेस ह्या मॅग्नेटिक मटेरियलला आपण मॅग्नेटिक सप्लाय मध्ये ठेवतो, मॅग्नेटिक फ्लक्स त्याला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ते डायपोल सगळे एका डायरेक्शन मध्ये येतात. असं केव्हा होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या ट्रान्सफॉर्मरचं वर्क स्टार्ट होतं त्यावेळेस आपल्या ट्रान्सफॉर्मर कोरला मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतात ट्रान्सफॉर्मर कोर मध्ये वाइंडिंगमुळे, आणि त्यावेळेस मॅग्नेटिक मटेरियल मधील जे डायपोल्स असतात ते सर्व एका डायरेक्शन मध्ये येऊन जातात. पण आपण दिलेला सप्लाय जो असतो तो अल्टरनेटिंग सप्लाय असल्यामुळं तो चेंज होत असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अशा वेळेस हे डायपोल्स वरच्या पॉझिटिव्ह सायकल मध्ये एका डायरेक्शनला असतात, तर वरच्या खालच्या निगेटिव्ह सायकलला त्यांची डायरेक्शन चेंज होऊन जाते. सर्वच्या सर्व डायपोल्स चेंज होतात. सर्व डायपोलची डायरेक्शन ही चेंज होऊन जाते आणि परत वर गेल्यानंतर डायपोलची डायरेक्शन परत चेंज होऊन जाते. आता अल्टरनेटिंग सायकल असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू टाइम ती चेंज होत असल्यामुळे डायपोलची मुवमेंट सुद्धा कंटिन्युअस चालू असते. कंटिन्युअस डायपोलची डायरेक्शन सुद्धा चेंज होत असते आणि ह्या डायरेक्शन चेंज होण्यामध्ये त्याची डायपोलची फ्रिक्शन होतं आणि तिथे हीट जनरेट होती, जी की काहीच गरजेचे नाही आहे ट्रान्सफॉर्मरच्या ऍक्शन मध्ये, आणि तिथे जो एनर्जी लॉस होतो त्यालाच आपण हिस्टेरिसिस लॉस असे म्हणतो. हिस्टेरिसिस लॉस बद्दल अजून काही पॉइंट्स बघूयात. हिस्टेरिसिस लॉस डिपेंड्स अपॉन द मटेरियल यूज फॉर ट्रान्सफॉर्मर कोर. ट्रान्सफॉर्मर कोरचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे मटेरियल आपण यूज करतो त्यावर हिस्टेरिसिस लॉस हा अवलंबून असतो. जेवढं मटेरियल आपण चांगल्या प्रतीचं यूज केलं तेवढं त्याच्यामध्ये होणारा हिस्टेरिसिस लॉस जो आहे तो कमी राहणार आहे. जेवढं चांगलं मटेरियल तेवढी त्याची डायपोलची जी मुवमेंट आहे ती कमी होणार आहे. त्याच्यासाठी आपण मित्रांनो सिलिकॉन स्टील हे मटेरियल यूज करतो. सिलिकॉन स्टील इज यूज बिकॉज इट हॅज लो हिस्टेरिसिस कोएफिशियंट. सिलिकॉन स्टील यूज केल्यामुळे हिस्टेरिसिस लॉस जो आहे तो आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. त्यानंतर हिस्टेरिसिस लॉस इज फ्रिक्वेन्सी डिपेंडंट. हिस्टेरिसिस लॉस हा फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो. आपण जी सप्लाय दिलाय त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीवर हिस्टेरिसिस लॉस डिपेंड आहे. जेवढी जास्त आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करू तेवढी जास्त डायपोलची मुवमेंट वाढणार आहे आणि तेवढं जास्त हिस्टेरिसिस लॉस सुद्धा वाढणार आहे. ओके, हिस्टेरिसिस लॉस नंतर आपण बघूया एडी करंट लॉस. आयरन लॉसेसचा पहिला टाइप आपण बघितला होता हिस्टेरिसिस लॉस आणि दुसरा आहे एडी करंट लॉस. आयरन लॉसेस हे दोन्ही कोर लॉसेस आहेत. तर बघूया एडी करंट लॉस. ड्यू टू टाइम वॅरिंग फ्लक्स देयर इज अ सम इंड्यूस्ड ईएमएफ इन द ट्रान्सफॉर्मर कोर. दिस इंड्यूस्ड ईएमएफ कॉज सम करंट टू फ्लो थ्रू कोर बॉडी. मित्रांनो, तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन माहिती आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग असते, सेकंडरी वाइंडिंग असते. प्रायमरी वाइंडिंगला आपण करंट दिल्यानंतर कोर मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स सेट्स अप होतात. त्याच्यामुळे आणि कोर जो आहे तो कंडक्टिव्ह मटेरियल आहे.
फॅरेडेच्या लॉ नुसार जेव्हा एखादा कंडक्टिंग मटेरियल आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो किंवा एखादा कंडक्टिंग मटेरियल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ईएमएफ हा इंड्यूस होत असतो. ईएमएफ इंड्यूस होतो आणि त्याच्यामधून करंट फ्लो होणे स्टार्ट होत असतो. त्याचप्रमाणे कोर सुद्धा एक कंडक्टिंग मटेरियल आहे आणि तो मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कामध्ये आल्यामुळे फॅरेडेच्या लॉ नुसार त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रमाणात ईएमएफ इंड्यूस होतो आणि काहीतरी प्रमाणात करंट फ्लो होण्यास स्टार्ट होते. त्यालाच आपण एडी करंट असं म्हणतो. एडी ॲटमचा अर्थ आहे सर्क्युलर करंट त्याच्यामध्ये फ्लो होण्यास स्टार्ट होतो कोर मध्ये. आणि त्यानंतर कोर हॅज सम रेजिस्टन्स विच अपोजेस टू फ्लो टू एडी करंट. आता कोर जे आहे ते कंडक्टिंग मटेरियल आहे हे खरं आहे, पण ते कॉपर इतकं कंडक्टिंग मटेरियल नाही, त्याची कंडक्टिव्हिटी तेवढी बेटर नाही आपल्याला हे माहिती आहे. मग त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असणार आहे आणि तो रेजिस्टन्स जो आहे त्या एडी करंटला अपोज करणार आहे आणि अपोज केल्यानंतर तिथे हीट जनरेट होणार आहे आणि त्या हीटमुळे जो पॉवर लॉस होणार आहे तो पॉवर लॉस म्हणजेच एडी करंट लॉस. त्यालाच आपण एडी करंट लॉस असे म्हणतो. तर मित्रांनो, एडी करंट लॉसेसला कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, कुठल्या उपाययोजना आपण त्याच्यासाठी वापरात आणू शकतो ते आपण बघूया. एडी करंट लॉस कॅन बी रिड्यूस बाय रिड्यूसिंग कंडक्टिव्हिटी. आता आपण बघितलं का एडी करंट लॉस होतोच का बरं. मुळात मध्ये कोर जो आहे ते स्टीलचा बनलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कंडक्टिव्हिटी आहे. कंडक्टिव्हिटी असल्यामुळे आपण फॅरेडेच्या लॉ नुसार एखादा कंडक्टर ज्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्सेसच्या संपर्कात येतो, मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो म्हणजेच करंट फ्लो होणे स्टार्ट होतो त्याचा स्वतःचा, तोच एडी करंट आहे. पण आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या वर्किंग मध्ये कुठेही ट्रान्सफॉर्मरच्या कोर मध्ये करंट फ्लो होण्याची कुठेच गरज नाही, जे आपल्यासाठी आवश्यक नाहीये. सो कंडक्टिव्हिटी ट्रान्सफॉर्मर कोरची कमीत कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या त्या करंटची आपल्याला आवश्यकता नाहीये आणि एडी करंट लॉस सुद्धा कमी होईल. तर अशा वेळेस आपण कंडक्टिव्हिटी कमी करण्यासाठी काय काय करू शकतो. आणि मॅग्नेटिक कोरची दुसरी प्रॉपर्टी आहे की त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा कमी नाही झाली पाहिजे, त्याच्यातून करंट कमीत कमी फ्लो झाला पाहिजे, पण त्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्सेसचा प्रवाह हा जास्तीत जास्तच राहिला पाहिजे, त्याची परमिएबिलिटी सुद्धा कमी नाही झाली पाहिजे. तर असे कोणते उपाय आहेत जेणेकरून आपण त्याची कंडक्टिव्हिटी कमी करू शकतो. तर दोन मार्ग आहेत. बाय ऍडिंग 4 to 5% सिलिकॉन इन स्टील. तर मॅग्नेटिक कोर कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्यामध्ये स्टील मध्ये त्याच्या 4 ते 5% आपण सिलिकॉन ज्यावेळेस ऍड करतो त्यावेळेस त्याची कंडक्टिव्हिटी ही कमी होत असते. आणि दुसरा मार्ग आहे बाय युजिंग लॅमिनेटेड कोर इन्स्टेड ऑफ सॉलिड कोर. आता कोर जो आहे तो सॉलिड यूज करण्याच्या ऐवजी आपण थिन लॅमिनेटेड शीट्सने कोर तयार करतो, जेणेकरून त्याची कंडक्टिव्हिटी ही कमी केली जाते आणि एडी करंट लॉस हा कमी होतो त्याच्यानुसार. या थिन शीट ज्या आहेत त्या पूर्णपणे लॅमिनेटेड असतात, मायकानी लॅमिनेट केलेले असतात, इनऑर्गॅनिक पेंट्स यूज केले जातात आणि इम्प्रेग्नेटेड पेपर या सगळ्या गोष्टींनी त्याला लॅमिनेट केलं जातं आणि कोरची कंडक्टिव्हिटी ही कमी केली जाते. आणि अशा प्रकारे आपण ट्रान्सफॉर्मरचे तिन्ही लॉसेस आज हे बघितलेले आहेत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कमतरता जाणवत असेल, इफ वी आर मिसिंग समथिंग देन कमेंट अस, वी विल डेफिनेटली ट्राय टू कव्हर इट. आणि तुम्ही आमचे व्हिडिओज एन्जॉय करत असाल तर त्याला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.